नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. पुण्यातील एमनोरा टॉवर मध्ये आलिशान विला इतकंच नव्हे तर त्या जोडीलाच सांताक्रूज मध्ये पंचतारांकित फ्लॅट आणि असं बरंच काही. ही एवढी कोट्यवधींची प्रॉपर्टी, मालमत्ता, संपत्ती कुणाची? मी कोणत्या राजकीय व्यक्ती संदर्भात सांगतोय? अजिबात नाही. मी कोणत्या बिल्डर व्यावसायिका संदर्भात सांगतोय? अजिबात नाही. तर ही एवढी सगळी प्रॉपर्टी ज्यांच्या नावावर आहे त्यांचं नाव आहे IPS पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता. ही एवढी मोठी खळबळजनक माहिती आणि हा खळबळजनक दावा करणारे सुधीर अल्लाट, जे भाजपचे पदाधिकारी म्हणून काम करतात, तेच आपल्या आता स्टुडिओमध्ये आहेत आणि या लाईव्ह मध्ये मी त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे की अमिताभ गुप्ता यांची ही कोट्यवधींची मालमत्ता संपूर्ण पुण्यातल्या अतिशय मोठ्या आणि एकदम हाय क्लास त्या ठिकाणी कशी काय, दुसरी गोष्ट सांताक्रूज मध्ये त्यांची एवढी प्रॉपर्टी कशी काय, आणि ही सगळी माहिती काढताना त्यांच्याविषयी आणखी तुमच्या हाती काय माहिती लागली जाणून घेऊयात सुधीर अल्लाट यांच्याकडून. अल्लाट साहेब, आपलं टॉप न्यूज मराठीच्या लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. तुम्ही आजच एक मोठा आणि खळबळजनक दावा केलाय की जे पुण्याचे माजी पोलीस आयुक्त होते किंवा जे माजी राज्य कारागृह प्रमुख होते अमिताभ गुप्ता यांच्या विषयीची प्रॉपर्टी आज तुम्ही थेट नेमकी त्यांच्या नावावर किती आहे ही जाहीर केली. नेमकं काय घडलं होतं, कुणाकडून ही चौकशी झाली आणि आज या आपल्या संपूर्ण तक्रारीच्या माध्यमातून हाती काय लागलं? मी अमिताभ गुप्ता यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक महासंचालक यांच्याकडे 4 जूनला 2024 ला केली होती. अच्छा, मागच्या वर्षी 4 जूनला 4 जूनला केली होती. 4 जूनला त्यांची गुप्त चौकशी चालू होऊन गुप्तांची गुप्त चौकशी चालवली आणि 25 जुलैला 2024 ला गुप्त चौकशी संपली आणि त्यात तथ्य आढळल्यामुळं तिथल्या DYSPनी सदरचा अहवाल SP मार्फत लाचलुचपत महासंचालकांकडे पाठवला की त्यांची उघड चौकशी होणे गरजेचं आहे. अगदी. आता थोडक्यात सुधीर अल्लाट यांनी काय सांगितलं हे पहिल्यांदा आपल्याला अगदी 2-3 ओळींमध्ये क्लिअर करतो. या अमिताभ गुप्ता यांची अशी प्रॉपर्टी किंवा मालमत्ता आहे, या संदर्भातली चौकशी व्हावी म्हणून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर ती तक्रारीची चौकशी करण्यासाठी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तो तक्रार अर्ज पाठवण्यात आला. 4 जून 2024 ला ही तक्रार दाखल झाली. नंतर जवळपास 1.5 महिना याची म्हणजेच गुप्तांची गुप्त चौकशी सुरू होती, जी 25 तारखेला म्हणजेच अर्थातच पुढच्या 25 जुलै पूर्ण झाली. आणि या सगळ्या चौकशीमध्ये प्राथमिक तथ्य आढळल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या DYSPनी थेट एसपींच्या मार्फत पुन्हा एकदा संचालकांकडे एक अर्ज केलाय ACBच्या की आता आम्हाला अमिताभ गुप्ता यांची उघड चौकशी करण्याची परवानगी मिळावी. अल्लाट साहेब, म्हणजे याचाच अर्थ तुम्ही जो काही मुद्दा मांडला होता तक्रारीच्या संदर्भात त्यात प्राथमिक तथ्य तरी आढळलेलं आहे. म्हणजे एमनोरा टॉवर मध्ये 10,000 स्क्वेअर फूट जागा, त्या जागेवर बांधण्यात आलेला विला, सांताक्रूज सारख्या ठिकाणी अगदी रिच एरिया, ज्या ठिकाणी तुमचा एक पंचतारांकित फ्लॅट आणि बरंच काही, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत कसा पोहोचला, तुम्ही कशी माहिती काढली? माझं कामच आहे, मी खूप घोटाळे बाहेर काढतो. आणि तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात आणि नेहमी तुम्ही एक सामाजिक कार्यात पण तुम्ही स्वतःला या ठिकाणी काम करत असता. आपल्याकडं नरेंद्र मोदींनी 14 साली घोषणा केली की ना खाऊंगा ना खाने दूंगा. त्यांचा एक मी वसा घेऊन असं ठरवलं की आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि इतर जिथे जिथे भ्रष्टाचार चालेल त्या भ्रष्टाचार लोकांचा बाहेर काढला पाहिजे. त्यामध्ये ते अमिताभ गुप्ता आणि इतर मंडळी जे पोलीस अधिकारी, हे अमिताभ गुप्ता हे फक्त एक नाव आहे आता, परंतु अजून ही मोठी लिंक होणार. हिमनगाचं टोक आहे तुम्हाला? हिमनगाचं टोक आहे. पण याच्या मागे भरपूर म्हणजे जे IPS अधिकारी, जे IAS अधिकारी आहेत, त्यांनी प्रचंड प्रमाणात मालमत्ता कमवलेल्या आहेत. त्या गुप्तांनी तर एवढी मालमत्ता कमवली, त्याची माहिती मला मिळणं काही अवघड नव्हतं. अहो, पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आता सध्या बीडचं प्रकरण गाजतंय, त्यात आज सुरेश धस यांनी मोठा बॉम्ब टाकलेला. भास्कर केंद्रे हे पण पोलीस, आणि त्यांचं काय तर मटक्यामध्ये पार्टनरशिप, हायवा, गाड्या, इतके प्रॉपर्टी. म्हणजे मला एक म्हणायचं की एक पोलीस अधिकारी एवढं सगळं कसं काय करू शकतो? म्हणजे राजकीयावरच असतो कोणाचं असं तुम्हाला म्हणायचं? 100% त्यांना राजकीय त्या टाइममध्ये जे सरकार होतं महाविकास आघाडीचं, त्या टाइमात राजकीय वरदहस्त होता. म्हणजे अमिताभ गुप्ताच्या काळामध्ये एकूण 1800 म्हणजे
शस्त्र परवाने देण्यात आले. अरे बापरे, तुम्ही तर हा मोठा खुलासा हो. करता. म्हणजे पुण्यातला तुम्ही हो, साधारण 800 ते 1000 शस्त्र परवाने त्यांनी दिले आणि एक शस्त्र परवाना कितीला दिला असं वाटतं? 1 ते 15 ते 20 लाख रुपये अरे प्रत्येकाने घेऊन त्यांना परवाने दिले. जी कोणी लोक म्हणजे पुणे जिल्ह्यात परवाने देण्याचं बंद असताना त्यांनी पुण्यातले ऍड्रेस टाकून असे असे पण खूप लोकांनी परवाने घेतलेले आहे. अशी पण माझी माहिती होती. अच्छा. आणि मग त्यांचं- त्या माहिती संदर्भात काही चौकशी पुढे झाली? हो, ते चालू आहे ना. मी आता पोलीस आयुक्तांना मी फोन केला. अतिशय धक्कादायक माहिती या ठिकाणी दिलेली आहे सुधीर अल्लाट यांनी, की जवळपास 700 ते 800 शस्त्र परवाने पुण्यामध्ये दिले गेलेले आहेत आणि 15 ते 20 लाखाला एक शस्त्र परवाना. म्हणजे विचार करा, जणू काही खैरात वाटल्यासारखे हे शस्त्र वाटलेले आहेत. बीडमध्ये पण हेच आहे. हो. आता आपण पाहतोय काय बीडमध्ये, अक्षरशः नको ते हवेत बार करतात बारकी बारकी पोरं, अगदी. त्यांच्याकडे शस्त्र परवाने कुठून आले? म्हणून माझी पण अशी आत्ताचे जे कडक सीपी आहेत आपले अमितेश कुमारजी यांना माझी मागणी आहे. मला महाराष्ट्राचे जे आता कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजींना माझी मागणी आहे की अमित शहाकडे माझी मागणी आहे की ह्या अमिताभ गुप्तांनी जो घोटाळा त्यांच्या काळामध्ये केलाय त्या संपूर्ण घोटाळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. कित्येक लोकांवर त्यांनी खंडणीचे खोटे गुन्हे पण दाखल केल्याचं मला माहिती. खूप लोक माझ्याकडे आता येतात की आमच्यावर पण तुमच्यासारखा अन्याय झाला. अशा पद्धतीने पण लोक येतात आहे. आपल्याला म्हणणं असं आहे की हे जे काही करू शकतो तर नाही, आपण एक भारतीय नागरिक आहोत आणि भारताचं संविधान लिहिलंय की आपण राष्ट्र, पहिलं राष्ट्र, मग धर्म, मग मी. ना खाऊंगा ना खाणे दूंगा, म्हणजे या युक्तीवर तुम्ही काम करता. 100%. खरं म्हणजे आपल्याला अमिताभ गुप्ता पहिल्यांदा महाराष्ट्राला कधी कळाले आपल्याला आठवत असेल, कोरोना काळ होता आणि त्या ठिकाणी जे वाधवान म्हणून कुटुंब होतं आणि या कुटुंबाला अक्षरशः महाबळेश्वरला जाण्यासाठी हे गृहप्रधान सचिव होते त्यावेळी, बरोबर. तेव्हा त्यांनी अक्षरशः त्या ठिकाणी त्यांच्याकडचं सही शिक्क्यानिशीचं एक पत्र दिलं होतं, बरोबर, ज्यामुळे ते पहिल्यांदा वादात आले. अगदी. आणि नंतर जर आपण पाहिलं तर ते पुण्यामध्ये आले कोरोना काळात. हो. आणि मग आता तुम्ही जे कोरोना काळात त्यांनी काही कारनामे केलेत ते सगळे उघड केलेले हो, आहेत. हो, अगदी आता अमितेश कुमार जे आत्ताचे पोलीस आयुक्त आहेत हो. ते आज आपण पाहिलं तर स्वतः वाहतूक खोळंबली असेल तिथं उतरून स्वतः अगदी. ती व्यवस्था कशी होईल या हो. पद्धतीने काम हो. करतायत. म्हणजे अशा अधिकाऱ्यांनी खरंच या बाबतीत चौकशी करायला हवी. हो, कारण अमितेश कुमारांच्या काळामध्ये आता क्राईम रेट हा अगदी कमी झालेला आहे. प्रत्येक गुंड घाबरतोय की नाही काय होईल, कुठे गोळीबार नाही, काय नाही. पण अमिताभ गुप्तांच्या टायमाला असे लॉटनी वाटल्यासारखी शस्त्र परवाने वाटली. जो येईल त्याला शस्त्र परवाना. त्यांचे जे अधिकारी वर्ग आहे ज्यांनी शस्त्र परवाना दिले त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी आणि त्यांच्या विशेषतः मालमत्तांची चौकशी ही लातूर विभागाकडे अमितेश कुमार साहेबांनीच एक पत्र देऊन केली पाहिजे अशी माझी महत्वाची मागणी आहे. बर, जी 1.5 महिना चौकशी सुरू होती एसीबी कडून, हो. त्या दरम्यान काही तुमच्याशी कॉन्टॅक्ट एसीबीने केला का? तुम्हाला बोलवलं होतं का या संदर्भात? हो. किंवा गुप्तांशी काही कॉन्टॅक्ट झालाय का? नाही, माझा काही गुप्तांशी कॉन्टॅक्ट होण्याचा संबंधच नाही. कारण एसीबीने काही गुप्तांशी कॉन्टॅक्ट केला? नाही, ते पण तसं एसीबीची पद्धत तशी नाहीये. एसीबी मला संपूर्ण माहिती कळवायची की आमचा तपास चालू आहे, काय झालंय, काय चाललंय, तपासाची माहिती तुम्हाला मिळते की. आणि कोट्यवधी रुपयांचा त्यांची मालमत्ता आणखी सापडल्यामुळे त्यांना एक पक्क झालं की अमिताभ गुप्तांची मालमत्तेपेक्षा म्हणजे त्यांचं जे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी मालमत्ता घेतली, म्हणजे ती भ्रष्ट मार्गाने घेतली अशी खात्री झाल्यानंतरच त्यांनी उघड चौकशीसाठी मागणी केली. उघड चौकशीमध्ये ते जर आढळले तर त्यांच्यावर पक्का गुन्हा दाखल होणार. त्यांच्या फॅमिली, त्यांची बायको यांच्यावर गुन्हा दाखल होणार. मग ही उघड चौकशी करण्याचा अर्ज डीवायएसपीनी एसपी मार्फत एसीबी महासंचालकांकडे कधी केला? तो 25 जुलै 2024 ज्यावेळी ती संपली चौकशी त्याच दिवशी केला. त्या दिवशी केला आणि आज 6 महिने आले. हा, तर 6 महिन्यामध्ये त्यावर अजून कुठली कारवाई नाही. म्हणून मी एसीबी ऑफिस मध्ये चक्कर मारतो की बाबा काय झालं तर ते वरतून आलं नाही, वरतून आलं एवढंच उत्तर देतात. आता तुम्ही त्याही वरती जाण्याचा प्रयत्न करणार? म्हणजे मी मुख्यमंत्र्यांची वेळ मागणार की मला देवेंद्रजींची वेळ घेणार की देवेंद्र मला भेटायचंय. हे जे काही प्रकरण माझ्या बाबतीत घडलंय त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार, म्हणजे करायला सांगणार. आणि मला खात्री आहे की देवेंद्रजी मला पण न्याय देतील, जसं इतरांना न्याय देतात तसं मला पण ह्या गोष्टीमध्ये न्याय देतील. आणि ह्या अमिताभ गुप्ता सारखे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्या प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाईच व्हायला पाहिजे. म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो आहे त्यांनी जलद रीतीने काम करावं अशी माझी इच्छा आहे. पण आता मला एक असं म्हणायचं अल्लाट साहेब की आता तुम्ही जी काही त्यांची प्रॉपर्टी काढली म्हणजे 25 कोटी 20 कोटी काय, तर या व्यतिरिक्त आणखी ते त्यांची मालमत्ता असण्याची शक्यता आहे? हो, 100% खूप मोठ्या प्रमाणात मालमत्ता मिळाल्या. म्हणजे मी नुसतं एक थोडीशी हे दिली, हिंग दिली त्यांना की एवढ्या प्रॉपर्टी आहेत. मग त्यांनी गुप्त चौकशीमध्ये प्रचंड प्रमाणामधल्या प्रॉपर्ट्या काढल्या आणि त्या प्रॉपर्ट्या काढल्यानंतरच
त्यांच्या मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त घेतलेल्या बेकायदा मालमत्तांची त्यांनी चौकशी खूप कसून चौकशी केली, कारण IPS आहे, त्यात ते महासंचालक होते, तुरुंग महानिरीक्षक होते, बरोबर. त्यामुळे त्यांची चौकशी करणं एवढं सोपं नव्हतं. परंतु त्यांनी कसून चौकशी केली. त्यांनी कुठलीही त्यामध्ये जे ते DYSP होते अनिल कटके सर म्हणून, त्यांनी कोणतीही कसूर न ठेवता योग्य तपास केला आणि त्याचा योग्य अहवाल वरती महासंचालकाकडे पाठवला. आता महासंचालक कार्यालयांनी त्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे, परंतु खूप वर्ष म्हणजे 6 महिने आले, मला कुठलंही अपेक्षित उत्तर नाही. जर नरेंद्र मोदींची टॅगलाईन आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा, भारतातला भ्रष्टाचार मिटवण्याचं काम नरेंद्र मोदींचा सांगतात, मग मी त्याचाच एक भाग म्हणून हे काम करतोय. तर ह्या अमिताभ गुप्ता सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचंच आहे. आणि त्यावर अजून मी 3-4 अधिकाऱ्यांची नावं दिलेली आहेत, त्यांच्यावर पण कारवाई लवकरात लवकर सुरू करू अशी मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जे महानिरीक्षक आहेत त्यांना माझी विनंती आहे की जे मी त्याच्याबरोबर अमिताभ गुप्तावर अजून 4 नावं दिलीत, त्यांची पण चौकशीचे लवकरात लवकर आदेश द्यावेत ही विनंती. अलर्ट साहेब, आता एक महत्वाचा असा मुद्दा की मुळातच सुधीर आल्हाट यांना अमिताभ गुप्तांची किती मालमत्ता आणि प्रॉपर्टी आहे हे शोधून का काढावं असं वाटलं? हो, अमिताभ गुप्ता सारख्या माणसाने मला खोट्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अडकवलं आणि त्या खोट्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याला पैशाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात झाल्याचं मला कळलं. त्यामुळे मी समजलो की माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी किती त्यांनी पैसे घेतले, कुणाकडनं घेतले, हे सगळं माझ्याकडे एक पत्र आलेलंच आहे, एका पोलिसांनी दिलेलं आहे, त्या पोलिसांमध्ये त्याचा सगळा उल्लेख आहे. त्यामुळे माझी आता खात्री झाली की बाबा हा भ्रष्ट अधिकारी आहे, मग ह्याची प्रॉपर्टी शोधलीच पाहिजे. मग मी जसं त्याचा खंडत गेलो तसं मला या 2 प्रॉपर्ट्या आता लगेचच मिळाल्या, आणखी जास्त मिळाल्यात. मी त्या सगळ्या आता माझ्याकडे आता त्याचा प्रूफ नसल्यामुळे मी SCB ला दिलेल्या आहेत. ते SCB ने एक सुंदर अशी चौकशी केलेली आहे. आता त्याच्यावर लवकरात लवकर उघड चौकशी होऊन गुन्हा दाखल होणं हाच माझा एक महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे. म्हणजे वैयक्तिक अकसापोटी केली असं याच्यात मी 14 सालापासून ना खाऊंगा ना खाणे ह्या टॅगलाईनवर चालतोय. जिथं भ्रष्टाचार काढायला गेलो की म्हणजे आता अमिताभ गुप्तांच्या जागी दुसरा कोणी असलं तरी तुम्ही 100% काढणार. आणि जिथं भ्रष्टाचार काढायला गेलो की असं कुठेतरी खोट्या गुन्ह्यात अडकून टाकलं की ते 2-3 वर्ष तसेच निघून जातात. तर ते न व्हायला पाहिजे, ही पण माझी म्हणजे आम्ही जे काम करतोय त्या कामाला पण कुठतरी आम्हाला एक आधार मिळाला पाहिजे, काहीतरी आमची पण बाजू कोणतरी ऐकून घेतली पाहिजे. ही पण माझी या तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे मुख्यमंत्री माननीय पंतप्रधान साहेब नरेंद्रजी मोदी, नंतर अमितजी शहा आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की आपण जर हा चॅनल पाहत असाल, ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला एक विनंती करतोय की आम्ही जे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काम करायला गेलो की कुठं ना कुठेतरी असं खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव, कुठतरी बोलून घे, काहीतरी कर, ह्या गोष्टी कुठे थांबल्या पाहिजेत. पण अलर्ट साहेब काय होतं, जेव्हा तुम्ही अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी प्रयत्न करता, तक्रार करता त्यांच्या विरोधात, सुरुवातीला तो तपास सुरू राहतो, नंतर अक्षरशः तो तपास कुठे बासनात गुंडाळला जातो, कारण की आपण याच्या आधीच्या वेळेस चौकशा बघितल्या. तर असं काही या प्रकरणाच्या बाबतीत होणार नाही. आता बघा ना सर, मी काय फॉलोअप मध्ये आहे. मग आता त्यांना उघड जर चौकशीचा परवानगी दिली तर त्यांना चौकशीला सामोरं जावं लागेल, 100% जावं लागेल. म्हणून तर ते आता महाराष्ट्र आणि फिजिकली जावं लागेल. आणि त्यांनी महाराष्ट्र सोडून आता त्या बाहेर त्यांनी डेप्युटेशन घेतलेलं आहे, म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस या ठिकाणी ते IG म्हणून आता गेलेले आहेत. बरोबर, 8 ऑक्टोबर पासून ते त्या ठिकाणी आहेत. जशी ही चौकशी जशी चालू केली तर त्यांना कळलं. तुम्हाला असं वाटतं या चौकशीमुळे त्यांनी बदली करून घेतली? चौकशी केल्यामुळेच आणि त्यांना चौकशीची माहिती झाल्यामुळेच अमिताभ गुप्ता इथं महाराष्ट्र सोडून पळून गेले, ही माझी आज पण खात्री आहे. बर, एकंदरीत आता तुम्ही जो सगळा आवाज उठवलेला आहे, अर्थातच या ठिकाणी अमिताभ गुप्ता यांच्यासारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना एवढी मालमत्ता किंवा माया जमवण्याची जी हिंमत येते, निश्चितच इथे कुठेतरी राजकीय वरद हस्त असल्याशिवाय होऊ शकणार नाही. तर असा काही तुम्हाला अशी काही माहिती भविष्यात किंवा आता काही तुमच्या हाती आहे का की यामागं कुठलं तरी एक नेक्सस किंवा एक रॅकेट काम करतं? हो, 100%. कारण आता आमच्या भारतीय जनता पार्टीचे वरती वरिष्ठांनी एक पत्रकार परिषद घेतली होती इलेक्शनच्या आधी. त्या टायमाला इलेक्शनच्या आधी अमिताभ गुप्तांचे 85 कोटीचे बिटकॉइन सापडले. तर ते बिटकॉइन कोणामुळे सापडले, कोण त्यांच्याबरोबर कोण कोण होतं, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलंच आहे. त्यामुळे त्यांना राजकीय वरद हस्त कोणाचं आहे ते पण त्यामध्ये संपूर्ण
ती जर तुम्ही जर ती क्लिप उघडून पाहिली तर त्यामध्ये अमिताभ गुप्ताला कोण मदत करत होतं, अमिताभ गुप्ताचे पैसे कुठं कुठं आहेत, अमिताभ गुप्ताचे परदेशात कुठं काय पैसे ठेवलेत हे सगळं माहिती आहे. त्या अमिताभ गुप्ता सारखे हिमनगाचं टोक आहे. त्याच्याबरोबर अजून 4 जण आहेत. मी जी 4 जणांची आता नावं त्यांची एकदा असंच आलं माझ्याकडे ओपन चौकशी आलं की मी तुमच्याकडे परत येऊन ह्या चॅनलला ती मुलाखत देणार, त्यांच्या संपूर्ण प्रॉपर्ट्या काढणार आणि काढलेल्या आहेत. त्यांची फक्त ओपन चौकशीची अजून ऑर्डर झाली नाही, त्यामुळे मी थांबलोय. नाहीतर माझ्याबरोबर जे काही झालेलं आहे त्याचा मी संपूर्ण नंतर हे सविस्तर तुम्हाला मी झालेल्या संपूर्ण घटना कागदपत्रासह देणं. नक्कीच. धन्यवाद आल्हाट साहेब. आणि आल्हाट साहेब या ठिकाणी यांनी आज जो खळबळजनक दावा केला, अर्थात संपूर्ण महाराष्ट्रात यामुळे एकच खळबळ उडाली. कारण आयपीएस पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता, जे पुण्यामध्ये देखील कोरोना काळात माजी पोलीस आयुक्त होते, शिवाय ते आता डेप्युटेशनवर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसवर आयजी म्हणून आहेत. आणि या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाच्या वेळी त्यांच्याकडून काही गैरव्यवहार देखील झाला आणि मग स्वतःच्या खाजगी मालमत्ता त्यांनी या ठिकाणी पसरवल्या. शिवाय आता जे सुधीर आल्हाट यांनी केलेले जे आरोप आहेत त्यामध्ये शस्त्र परवाने पैसे घेऊन त्यांनी वाटलेले आहेत. इतकंच नव्हे, बिटकॉईनचा आरोप तर मध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रालाच तो लक्षात आला होता. या सगळ्या प्रकरणांचा विचार करता आल्हाटांनी आता अमिताभ गुप्ता किंवा अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध जे काही अभियान उघडलेलं आहे या अभियानासाठी निश्चितपणे तुमचे आभार मानले पाहिजेत. आणि भविष्यात जर कोणी अशी नको ती उद्योगांची मालिका सुरू करत असेल तर निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्र जनता देखील आल्हाट साहेब या बाबतीत तुमच्या पाठीमागे उभे राहिल्याशिवाय राहणार. धन्यवाद. पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.